श्री गुरुचरित्र कथा सार अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला म्हणाले, श्रीपाद दत्ताचे अनेक अवतार झाले त्यासंबंधी सांगा. सिद्ध म्हणाले, क्षीरसागरात विष्णू रूपाने आहे. त्याशिवाय त्याने पृथ्वीवर अनेक अवतार घेतले, ही गोष्ट तू जाणतोस. त्याप्रमाणे एका जागी स्थिर राहून सुद्धा योग बलाच्या सामर्थ्याने दत्तात्रय प्रभू कोठेही केव्हाही अवतार घेतात. या संबंधीची एक उदाहरण ऐक. वल्लभेश नावाचा सुशील सदाचरणी ब्राह्मण होता. तो व्यापार करून कुटुंबाचा आपला उदरनिर्वाह चालवत असे. धंदाही प्रामाणिकतेने करी. सकाळचे नित्यविधी झाल्यावर स्नान करून शुचिर्भूत होऊन मनोभावे देवपूजा करी. नंतर दुकानात धंद्यासाठी जाई. दरवर्षी कुरवपुराला तो यात्रेमध्ये धंद्यासाठी येई. त्याच्या गावापासून कुरवपूर जवळ होते. तेथे आल्यावर स्वामींचे दर्शन घेई. एका वर्षी त्याच्या मनात आले, आपल्याला व्यापारात उत्तम नफा झाला तर 1000 ब्राह्मणाला मिष्ठानांचे भोज देईल असा संकल्प करून गावोगावी हिंडून त्याच्या मालाची चांगली विक्री झाली. त्याला भरपूर नफा झाला. त्याला फार आनंद झाला. श्री गुरुवरील त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली. मनामध्ये आपण केलेल्या संकल्पाचे स्मरण होतेच. म्हणून सर्व द्रव्य एकत्र करून तो कुरुपुरास जाण्यास निघाला. हे काही चोरांनी पाहिले. त्याच्या मागावर राहून तेही त्याच्या बरोबर कुरवपुरास जाण्यास निघाले. सभ्यपणाचा पोशाख केलेले यात्रेकरू बनलेले ते चोर वल्लभेशाच्या सोबतीने प्रवास करू लागले. आम्ही पण दरवर्षी यात्रेला कुरवपूरला जातो. चला, आपण सगळे बरोबरच जाऊ. रस्त्याने जाताना रात्र झाली. एका निर्जन एकांत स्थान बघून चोरांनी आपले खरे रूप दाखविले. त्या दृष्ट कठोर हृदयाच्या चोरांनी वल्लभेशाचे शिर धडावेगळे केले व त्याचे सर्व द्रव्य हिरावून घेतले. तोच भक्तांचा पाठीराखा दयाळू सामर्थ्य संपन्न श्रीपाद वल्लभ दिप्पाड देह धारण करून उग्र रूप त्यांच्या समोर प्रकट झाले. रुद्राक्षधारी सर्वांगाला भस्म लावलेला जटा धारण केलेला तपस्वी पाहून चोरांची भीतीने गाळण उडाले. स्वामींनी त्या चोरांचा त्रिशूल घेऊन वध केला. त्यातला एक चोर स्वामींना शरण आला. पाया पडून प्राणाची भीक मागू लागला. म्हणाला, मी याला ठार मारण्याच्या कामात सहाय्य केले नाही. हे बाकीचे असे करतील हे मला माहित नव्हते. केवळ द्रव्य चोरायचे एवढेच मला ठाऊक होते. आपण साऱ्या विश्वाचे भाव जाणता. मी सांगतो ते सत्य आहे. त्याच्या बोलण्यातील प्रामाणिक भाव सद्गुरू ओळखून होते. त्यांनी त्याला जवळ बोलवले. ते म्हणाले, तुझे बोलणे सत्य मानून तुला क्षमा केली आहे. ही मंत्रावून दिलेली विभूती मी तुला देत आहे. ती तू वल्लभेशच्या मृतदेहावर शिंपड. सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्या पश्चाताप झालेल्या चोराने त्यांनी दिलेली विभूती वल्लभेशच्या गळ्याभोवती व मृतदेहावर शिंपडली. चमत्कार झाला. मृत वल्लभेश तत्काळ जिवंत होऊन उठून बसला. त्यावेळी सूर्योदय होत होता. सद्गुरू अदृश्य झाले. आपण एवढ्या वेळ झोपलो होतो की काय असे वाटून ब्राह्मण वल्लभेश प्रवाशाला विचारले, बाकीच्या सहप्रवाशांना कोणी मारले? आपण इथे कसे आलोत? तेव्हा त्या सहप्रवासी चोराने त्याला घडलेली सर्व घटना सांगितली. एक जटा भस्म रुद्राक्ष धारण केलेला धिप्पाट यती इथे आला. तुला बाकीच्या सहप्रवाशांनी ठार केले व तुझ्या जवळचे द्रव्य हिरावून ते पुढे पळून जाणार होते. पण त्या यतीने त्यांना त्रिशूल घेऊन त्यांना ठार केले. संजीवनी विभूती काढून तुझ्या मृतदेहावर शिंपडून तुला जिवंत केले. मी त्यांना शरण गेलो कारण मी निरपराधी होतो. सद्गुरूंनी मला क्षमा केली. हे ऐकताच वल्लभेश आजूबाजूला शोध घेऊ लागला. सद्गुरूचे दर्शन होईल म्हणून प्रत्येकाला विचारू लागला. परंतु अशा वर्णाचा संन्यासी पाहिलाच नाही असे प्रत्येक जण सांगू लागला. वल्लभेश ब्राह्मणाचे अंतकरण भरून आले. त्याने सद्गुरूला मनोमन नमस्कार केला. कारण हे काम श्री गुरूंचे असले पाहिजे अशी त्याची श्रद्धा होती.
चोराजवळील सर्व धनद्रव्य घेऊन तो कुरवपूर क्षेत्री गेला. सोबत आपल्या साथीदाराला घेतले. तेथे श्री पादुकाची अनन्य भावे पूजा केली. 4 सहस्त्र ब्राह्मणांना मिष्ठानाचे भोजन दिले. ब्राह्मण तृप्त झाले. त्यांनी वल्लभेशला भरभरून आशीर्वाद दिले. त्याचे पुढील आयुष्य श्री गुरुच्या भक्तिभावात आनंदात सुखात गेले. सिद्ध मुनी नामधारकाला म्हणाले, असा त्या कुरवपुराचा श्रीपादाचा महिमा आहे. श्री गुरु अदृश्य रूपाने पुरात वावरत आहेत. संकटकाली भक्तासाठी कसे प्रकट होतात ही गोष्ट या कथासारातून कळते. शिवाय स्वामीजींच्या कृपेचे सामर्थ्य कोणालाही कळणार नाही. पुढे जे नृसिंह सरस्वती म्हणून जे अवतार घेतील ते विलक्षण चरित्र दाखवतील. सिद्धाने सांगितल्यावर नामधारकाला नरसिंह सरस्वतीचे चरित्र ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली. 10वा अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.